शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनै योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। लक्ष्मी वेंकटेशा गोविंदा गोविंदा गोविंदा। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रह्लाद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। परमपूजनीय सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाने श्री विष्णू सहस्रनाम या दिव्य स्तोत्रामधल्या भगवंतांच्या 1000 नावांचा आपण क्रमांकाने विचार करतो आहोत। एकंदर 1000 नाव आहेत, 107 श्लोकामध्ये ती बसवली आहेत। आज आपल्यासमोर श्लोक क्रमांक 46 आहे। श्लोक म्हणू आपण आधी। विस्तारस्थावरस्थाणुः प्रमाणं बीजमव्ययम् अर्थोऽनर्थो महाकोशो महाभोगो महाधनः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। या श्लोकामध्ये भगवंतांची 9 दिव्य नावं आहेत। सगळ्या नावांचा सारखाच दर्जा आहे। कोणतंही नाम भक्तियुक्त अंतःकरणाने श्रद्धेने जर घेतलं तर लाभ सारखाच होणार आहे, फळ सारखंच मिळणार आहे। आणि म्हणून नाम घेत राहावं। सर्व संतांनी शास्त्रांनी हेच सांगितलं। तुकाराम महाराजांचं एक वचन आठवतं मला या ठिकाणी। आता येथे लाजे काय तुझे काम, मज सुखे राम आठवू दे। लाज सांडुनी जनांची। नामस्मरण करताना कुणाची लाज वाटू नये। 2 गोष्टींपायी ते घ्यावं। एक मला सद्गुरूंनी दिलेलं आहे, मला आवडतं, आणि नामामध्ये खूप शक्ती आहे। अशा 2-3 गोष्टी नामाविषयी जर आपण मनामध्ये धारण केल्या, लक्षात घेतल्या, तर नामाविषयीची श्रद्धाही वाढते, नाम घेतल्या जातं। म्हणून संतांच्या वचनांचा नामस्मरणामध्ये खूप आपल्याला उपयोग होतो। ब्रह्मचैतन्य महाराज असो, तुकाराम महाराज असो, ज्ञानेश्वर महाराज असो, सर्व संतांनी नामाविषयी खूप सांगून ठेवलं आहे। फक्त घेणं आता आपलं काम आहे। रामकृष्ण परमहंस शिष्यानं नेहमी म्हणायचे, अरे मी स्वयंपाक करून ठेवला आहे, तुम्ही फक्त पानावर बसा। सगळा रुचकर स्वयंपाक सर्व संतांनी आणि ग्रंथांनी करून ठेवला आहे। शास्त्रात विचार आहे, संतांनी ते अनुभवलं आहे आणि आपला अनुभव ते आपल्याला सांगतात। तुका म्हणे, खातो अमृताचे लाडू, आम्ही तर नाही अमृताचे लाडू रोजच खाता। तुका म्हणे, खातो अमृताचे लाडू, नका चरफडू घ्या रे तुम्ही। आम्ही अमृतरूपी परमात्मा त्याचा अनुभव चाखला आहे, चाखतो आहोत, चाखू। पण तुम्ही कशाला चरफडता? तुम्ही पण, तुम्हाला हवा असेल अमृताची काही गोडी किंवा चव, तर तुम्ही पण नाम घ्या। आणि म्हणून नामाविषयी खूप खूप आहे वर्णन। आपण 1000 नावांचा विचार करतो आहोत। आज आपल्याजवळ समोर जो श्लोक आहे, विस्तारस्थावरस्थाणुः प्रमाणं बीजमव्ययम् अर्थो नर्थो महाकोशो महाभोगो महाधनः। एकंदर 9 नावं भगवंतांची या श्लोकामध्ये आहेत। आणि सगळ्यात पहिलं नाव या श्लोकातलं आहे विस्तार। विस्तार शब्दाचा अर्थ आपल्याला व्यवहारात खूप नेहमी शब्द वापरला जातो। नेहमी विस्तार याचा अर्थ एखादी गोष्ट वाढवणे, अजून एखाद्या ठिकाणी स्वामित्व मिळवणे, या विस्तार शब्दाचे अर्थ आहेत। आणि म्हणून परमात्म्याविषयी हे नाम आलेलं आहे, त्या अर्थी त्याचा कशाचा विस्तार असा विचार करूनच हे नाम मांडलं गेलेलं आहे। विस्तार, आपण हा शब्द सध्याही खूप ऐकतो आहोत। सध्या दूरदर्शनवर ज्या बातम्या येतात आहेत, आपण ऐकतोय की केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे।
म्हणजे काय होणार आहे की केंद्रीय मंत्रिमंडळात जितक्या नेत्यांना मंत्रिपद आहे त्यामध्ये काही नवीन व्यक्तींची भर पडणार आहे, म्हणजे विस्तार होणार आहे. आणि इंग्रजी भाषेत या विस्ताराला एक्सपान्शन म्हणतात. आणि कोणीही व्यक्ती आपल्या जीवनात जे आपल्याजवळ आहे त्याचा विस्तार करायचा प्रयत्न करतं. कोणी धनाचा विस्तार करायचा, कोणी भूमीचा विस्तार करायचा, कोणी कीर्तीचा विस्तार करण्याचा प्रयत्न करतो. पण कितीही विस्तार, कीर्ती इत्यादी, यश, कीर्ती, सन्मान, प्रतिष्ठा हे कितीही एखाद्या लौकिकामधल्या व्यक्तीने मोठं करण्याचा प्रयत्न केला तरी तो बरोबरी परमात्म्याशी नाही करू शकत. म्हणून परमात्म्याचं एक नावच विस्तार, की ज्याच्यापेक्षा मोठा विस्तारच नाही. हे सगळं विश्व ज्याने निर्माण केलेलं आहे. इतक्या विश्वरूपाने, विराट रूप जे आहे किंवा विश्वरूप आहे, दोन्हीचा अर्थ एकच आहे. सोपाधिक ब्रह्मामध्ये सर्वात मोठा ईश्वराचं स्वरूप जे आहे त्याला विश्वरूप म्हटलं आहे किंवा विराट रूप सारखंच आहे. पण ते विस्तारित आहे, ते इतकं मोठं आहे की त्याला आता विस्ताराची गरज नाही. विस्ताराची गरज कोणाला निर्माण होते की ज्याजवळ काही कमी आहे, थोडं आहे. जसं एखाद्या शेतकऱ्याजवळ त्याचे वडील जेव्हा होते तेव्हा 50 एकर जमीन होती. वडिलांनी मुलांना दिली आणि सांगितलं, आता मी थकलो आहे, तुम्हाला ही माझी वडिलोपार्जित जमीन मी देतो आहे, तुम्ही ही वाढवा, याचा विस्तार करा, अजून काही जमीन घ्या, याचा अर्थ आहे. मग मुलं प्रयत्नांनी, कष्टाने, प्रामाणिकपणाने धन मिळवून काही जमीन 50 60 एकर, मग 70 एकर. मग त्यांनी काय केलं, त्यांना वडिलांनी जी वडिलोपार्जित जमीन दिली 50 एकर, त्याचा ते विस्तार करतात. आणि शेवटी तो विस्तार त्याचा शेवट नाही आहे. व्यावहारिक सत्तेमध्ये किंवा लौकिकातल्या दृष्टांतामध्ये एखाद्याने एखादी गोष्ट किती मोठी करावी याला काही पुढे अप्पर नाही आहेत ना बाउंड्स, त्याला वरती नाहीच आहे काही. असं परमात्म्याचं नाही आहे. त्याची सगळी विश्वनिर्मिती इतकी अफाट आहे. क्षेत्रफळाचा जर विचार केला तर कोणी काढेल तर माहिती नाही, पण संपूर्ण ब्रह्मांडाचं क्षेत्रफळ किती, म्हणजे आजच्या परिमाणांच्या हिशोबामध्ये किती स्क्वेअर मीटर वगैरे नाही मोजता येत. त्याला एकच उत्तर तुकोबरायने दिलेलं आहे, अणोरोनिया थोकडा तुका आकाशा एवढा. अफाट, अमर्याद, मोजता न येण्यासारखं असं त्याचा विस्तार आधीच आहे. म्हणून त्याला काही विस्ताराची गरजच नाही. सगळं जे आकाश आपल्याला दिसतंय, आकाशात काय जास्त अजून करणार, आकाशाचा विस्तार काय करायला. हे आकाशही ज्याने निर्माण केलं. ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींची सुंदर ओवी येते, गगनाचा तडिवा म्हणजे हा मंडप, तडिवा म्हणजे मंडप. गगनाचा तडिवा कोणे उभारला म्हणावा, वारा वाहतू असावा कोणाचे मत, समुद्र कोण भरी, रुंख कवळ पेरी. हे सगळं त्याचं इतकं कार्य आहे. आता समुद्रामध्ये एक थेंब पाणीसुद्धा टाकायची गरज नाही आहे. पाऊस येतो, पडतो, पण समुद्र जेवढाच्या तेवढाच राहतो. त्याचा विस्तार झालेलाच आहे. तो विस्तार आणि खूपच आहे. पण व्यावहारिक क्षेत्रातल्या काही वस्तूंचा, पदार्थांचा, गावांचा, शहरांचा, भूमीचा विस्तार माणसं करतात. आता इतक्यामध्ये नेहमी आम्ही पुण्या मुंबईकडे जातो, आमच्या कानावर ही वाक्य नेहमी येतात, म्हणजे प्रवासात येतात, पुण्या मुंबईत गेल्यावर येतात की इतक्यातनं पुणं खूपच विस्तारलं आहे. आधी ते 10 किलोमीटर बाय 10 किलोमीटर होतं, आता 50 किलोमीटर बाय 50 किलोमीटर विस्तार झाला. तो का झाला, कशामुळे झाला, ही कारणं पुष्कळ वेगळी आहेत. त्या ठिकाणी पुष्कळ इंडस्ट्रीज उघडल्या, पुष्कळ लोक शिकायला आले, शिक्षणाचं क्षेत्र आहे, IT क्षेत्र आहे, कितीतरी मोठी मोठी क्षेत्र. म्हणून त्याचा दिवसेंदिवस विस्तारच होतो आहे, ते वाढतं आहे. विस्तार शब्दाचा अर्थ वाढ होणे असा अर्थ आहे. वाढ होणे म्हणजे विस्तारित, ती जमीन किंवा ते होणे याला. पण परमात्म्याला असं विस्ताराला जागा नाही ना, कारण जिथे जिथे विस्तार करायला त्यांनी जावं तिथे तो आहेच. उपनिषद असं म्हणतात, एक एव भूतात्मा भूते भूते व्यवस्थित. अमृतबिंदू उपनिषद आहे. एक एव हे भूतात्मा भूते भूते व्यवस्थित एकधा बहुधा चैव दृश्यते जलचंद्रवत. सोपी आहे श्रुती, समजून घ्यायला अगदी सोपी आहे. परमात्मा कुठे नाही, एकच परमात्मा, पण इतका विस्तारलेला आहे. आणि दृष्टांत दिला आहे चंद्रबिंबाचा. जसं चंद्राचं प्रतिबिंब एका लहान वाटीत जर पाणीत ठेवलं, थिल्लरी सागरी विहिरी चंद्रमा प्रतिबिंब समची धरी, ही एकनाथी भागवतातली ओवी आहे. थिल्लरी सागरी विहिरी चंद्रमा प्रतिबिंब समच धरी, तेवी मशक आणि ब्रह्मदेवावरी
जीवित्व सर्वत्र समसाम्ये श्रीराम, अशी नाथ भागवतात ओवी आहे. दृश्यते जलचंद्रवत, जसं चंद्राचं प्रतिबिंब एखाद्या लहानशा वाटीमध्ये, डबक्यामध्ये, टाक्यामध्ये, सरोवरामध्ये जसं जेवढं पडतं तेवढंच ते समुद्रातही पडतं. दृश्यते जलचंद्रवत, एकदा बहुधा चैव, एक असलेला चंद्र एकदा बहुधा च एव, पुष्कळ होऊन प्रतिबिंब आहेत ती सगळी. मुख्य चंद्र एकच आहे. बिंब प्रतिबिंब भास असा न्याय आहे न्यायशास्त्रात, त्याचा हे दृष्टांत आहे. एकच चंद्रमात्मा, चंद्राचं प्रतिबिंब पाण्याचा ज्या ठिकाणी साठा अगदी छोटा असो मोठा जलाशय असो सारखंच पडतं. समसाम्य म्हटलंय नाथांनी, सारखं प्रतिबिंब पडतं. व परमात्मा सगळ्या सृष्टीतल्या प्रत्येक भूतामध्ये निर्माण झालेल्या सगळ्या वस्तूंमध्ये, निर्माण झालेल्या वस्तूला भूत म्हणतात, त्यामध्ये सारखाच जर आहेच आधी, मग त्यांनी विस्तार आता कुठे करायचा? त्यांनी विस्तार कुठे करायचा? तो जड चेतन सगळ्या पदार्थांमध्ये सगळीकडे सारखा आहे. सर्व भूतादि वासंयत भूतेष्वपि च वसत्यपि सर्वानुग्राहकत्वेन, ही सुद्धा श्रुती आहे. सगळीकडे तो आहेच, आहे. पंचमहाभूतांमध्ये अगदी कणाकणात सुद्धा आहे. नेहमी आर्य आपण 2-3दा आत्तापर्यंत म्हटली आहे. भूजल तेज समीरख रवी शशी काष्ठादिकी असे भरला, स्थिरचर व्यापुनी अवघा तो परमात्मा दशांगुले उरला. तरी उरलाच आहे. म्हणून त्याला विस्ताराला काही कारण नाही, त्याला विस्ताराला जागा नाही. कारण नाही म्हणजे तो विस्तार करू शकत नाही असं नाही, पण त्याला विस्ताराची गरज नाही. त्याचा विस्तार हे सगळे विश्व आहे. म्हणून श्रीमद भागवतात 11 स्कंदात उक्ती येते. उद्धवाला ज्ञान सांगताना भगवान म्हणतात, उद्धवा आद्यावतार पुरुष परस्य, हे सगळं विश्व जे आहे ना, दृश्यसृष्टी जी डोळ्यांनी दिसते आपल्याला, हा भगवंतांचा पहिला अवतार आहे. त्यानंतर त्यांनी वेळोवेळी युगायुगात वेगळे वेगळे अवतार घेतले, पण हा मुळात त्याचा पहिला अवतार हे विश्वच आहे. आद्यावतार पुरुष परस्य असं तिथे श्लोकाचं चरण आहे. आणि म्हणून त्याला विस्ताराला जागा नाही. एकदा बहुधा चैव दृश्यते जलचंद्रवत, नाही आहे त्याला जागा. म्हणून तो विस्तार कशाचा करील? विस्तार कोण करतो? की ज्याला एखादी वस्तू वाढवायची आहे, धन वाढवायचं आहे, एखाद्या शहराचा विस्तार तो होत जातो. तसा परमात्म्याचा विस्तार होणार नाही आहे. कारण विस्तार अशा ठिकाणी करायचा का ज्या ठिकाणी तो नाही आहे. तो तर सगळीकडेच असल्यामुळे त्याला विस्तारित व्हायला जागा नाही. म्हणून त्याचं एक नावच आधीच मुळात खूप विस्तारलेला, म्हणून त्याचं नावच एक विस्तार आहे. त्याचा विस्तार किती आवाढव्य आपल्याला कल्पना आहे. अतर्क्य महिमा तुझा म्हण. किंवा एक वचन असं येतं, एक श्लोक येतो, जलजा नवलक्षाश्च दशलक्षाश्च पक्षिणा कृमयो रुद्रलक्षाश्च लक्षाश्च दशलक्षाश्च पक्षिणा स्थावरा त्रिंशदक्षाश्च चतुर्लक्षाश्च मानवाः पापपुण्यं समंकृत्वा नरयोनिषी जायते. मनुष्याचा देह नरदेह का मिळतो याची कारण मीमांसा करणारा हा श्लोक आहे. आपल्याला त्या नरदेहाविषयीचा विचार नाही करायचा. भगवंताची व्यापकता किती आहे किंवा भगवंताचा विस्तार आधीच किती आहे. आणि हे जे आहे 84 लक्ष जीवयोनींचं वर्णन आहे यामध्ये. एकंदर त्याची जर आपण बेरीज केली, जलजा 9 लक्षाश्च 9 लक्ष, काही 10 लक्ष, काही 11 लक्ष, काही 20 लक्ष, काही 30 लक्ष, काही 4 लक्ष, चतुर्लक्षाश्च मानवा, ही भगवंतांच्या एकंदर स्वरूपाची त्यांनी निर्माण केलेल्या सृष्टीचं वर्णन करणारा हा श्लोक आहे. अफाट 84 लक्ष जीवयोनी भगवंतांनी निर्माण केलेले आहेत. अगदी सृष्टी उत्पत्तीच्या वेळी हा त्याचा विस्तार आहे. बरं, आजपर्यंत कुणीही 84 लक्षामध्ये एक नवीन योनी ॲड नाही करू शकले. नवीन जीव प्राणी किंवा नाहीच निर्माण. 84 लक्ष जीवयोनी, प्राणी तेवढेच, ते जडचेतन सगळे त्यात आले. जडाला सुद्धा योनीच म्हणतात. जसं काष्ठ म्हणजे दगड, ही सुद्धा योनी मानली आहे शास्त्राने. हे सगळे आधीच आहे. याच्यात एक नवीन कोणाला अजून आजपर्यंत जोडता आला नाही. इतका विस्तार म्हणजे 84 लक्ष योनींच्या प्राण्यांच्या योनींचा विस्तार आजपर्यंत जेवढा भगवंतांनी अगदी सृष्टी निर्मितीच्या काळी युगपत सृष्टी निर्माण झाली इतके सगळे निर्माणच झाले. त्यांच्या पूर्वकर्मांप्रमाणे त्या योनी मिळतात वगैरे भाग आहे. पण हा भगवंतांचा विस्तार आहे.
आता त्यात नवीन विस्तार करताच येत नाही, कोणीच करू शकत नाही, त्यालाही करायचा नाही आहे. त्याने आधीच ही सृष्टी निर्माण करताना विस्ताराचा सगळा भाग करून ठेवला आहे. म्हणून त्याचं एक नावच आज श्लोक जो आपण घेतला आहे चिंतनाला, विस्तार स्थावर स्थाणु प्रमाणम बीजमव्ययम. पहिलं नाव आहे विस्तार. त्याचा आपण काही थोडा वेळ विचार करण्याचा प्रयत्न केला. असा सगळा विस्तार आपल्या जितका डोळ्यात दिसतो ना परमात्माचा आहे. हा त्याचा विस्तार आहे, वाढलेला आहे, आणि यात कोणीही नवीन नाही टाकू शकत. 2 क्रमांकाचं नाव त्या विस्ताराच्या अनुषंगानेच आहे. विस्तार हे नाव ईश्वरवाचक नाव आहे असं आचार्यांनी सांगितलं. ईश्वरवाचक हे का निर्गुण निराकाराचं नाव नाही. निर्गुण निराकाराला विस्तार त्याच्याविषयी बोलताच येत नाही ना, काहीच बोलता येत नाही. एक ब्रह्म द्वितीय नास्ती, काही बोलणंच नाही तिथे. पण विस्तार हा शब्द ईश्वरवाचक आहे. विस्तार सध्या दिसतं ईश्वराने केलेला आहे, त्यात काही जास्त करता येत नाही, म्हणून विस्तार हा ईश्वरवाचक शब्द आहे. त्यानंतर पुढचा शब्द आहे नाम, जे आहे द्वितीय क्रमांकाचं नाव या श्लोकातलं, स्थावर स्थाणुः. याच्या आधी एकदा स्थाणुहा हे नाम येऊन गेलं आहे. इथे वेगळ्या छटेने ते आहे, इथे एकत्र आहे स्थावर स्थाणुः. स्थावर शब्द आधी विचार करू, मग स्थाणूचा. स्थावर याचा अर्थ या संपूर्ण भूतसृष्टीमध्ये जड आणि चेतन असे 2 भाग शास्त्राने केले. त्यापैकी जडसृष्टी जी आहे तिला स्थावर म्हणतात. म्हणजे ज्यांना एका ठिकाणाहून दुसरीकडे आपणहून जाता येत नाही. जसं माझ्यासमोर आता टिपा आहे इथे, या टिपाला आपणहून पुढे नाही सरकता येत. एखादा वृक्ष आहे खूप जुना, जसं आपण शुकतालला गेलात तर 5000 वर्ष जुना तिथे वटवृक्ष दाखवतात. त्या वृक्षाला आपली जागा नाही बदलता येत. तो जिथे आहे तिथे स्थ धातू आहे त्यात, आणि आपल्या परिचयाचा हा धातू. आपण शरीरस्थ म्हणतो, कंठस्थ म्हणतो, ऋग्वेदस्थ म्हणतो, म्हणजे त्यात राहणारा, कायमस्वरूपी राहणारा स्थ शब्दाचा अर्थ होतो. त्या अर्थाने इथे स्थावरमध्ये स्थ शब्द आहे. स्थावरमध्ये त्यात राहणारा आणि स्थिर राहणारा, म्हणून स्थिर राहणारा. तसा परमात्म्याचं हे नाव स्थावर आणि स्थाणू असं एकत्र आहे. त्यापैकी स्थावरचा आपण विचार करतोय. एका जागी स्थिर कायमस्वरूपी राहणारा असं परमात्म्याचं हे नावातला पहिला भाग आहे. आणि एका जागीच राहणारी, आपण मगाशी उदाहरण पाहिलं, वृक्ष आहे, टिपा आहे, यांना जडवस्तू म्हणतात. यांना आपली जागा बदलता येत नाही, आणि त्यामुळे ते एकाच जागी टिकून राहतात, एकाच जागी स्थिर राहतात. स्थिर राहणे, एका जागी स्थिर राहणे, याविषयी स्थावर. आणि आपण शब्द नेहमी म्हणतो व्यवहारात, स्थावर जंगम. आणि स्थावरमध्ये आणि आजच्या भाषेत समजायसाठी म्हणून इमूव्हेबल प्रॉपर्टी आणि मूव्हेबल प्रॉपर्टी अशा 2 प्रकारच्या संपत्ती असतात. जे इन्कम टॅक्स रिटर्न भरतात त्यांना याचा अनुभव, कल्पना असेल की 2 प्रकारचे पदार्थ प्रत्येकाजवळ असतात. त्या स्थावर असतात, काही जंगम असतात. जंगम म्हणजे मूव्हेबल प्रॉपर्टी आणि स्थावर म्हणजे इमूव्हेबल प्रॉपर्टी. मध्ये घर, जमीन हे स्थावर पदार्थ आहेत. मला घर इथून आलं तर दुसरं भले घर घ्या, ते स्थावर होईल. पण हे घर इथून उचलून मी पुण्यात नाही नेऊ शकत, किंवा पुण्यात फ्लॅट घेतला आहे तो पूर्ण तसा उचलून, मी काय हनुमान थोडीच आहे. हनुमानंतांना एक क्रिया करता येते, द्रोणागिरी तो आणीला म्हटलं आहे, त्यांनी उचलून आणला. पण सहसा कोणी व्यक्ती, मनुष्य एक स्थिर असलेली वस्तू म्हणजे स्थावर वस्तू ती दुसरीकडे नेऊ शकत नाही. मग तुम्ही म्हणाल वृक्षाला तुम्ही स्थावर म्हटलं, वृक्ष तर आम्ही नेऊ शकतो, पण त्यासाठी तो उपटावा लागतो आणि तो तिकडे लागेलच याचा भरोसा नाही. पण फार मोठे वृक्ष कसे उपटणार आपण, अगदी लहान स्वरूप उपटाल. मग वृक्षसुद्धा स्थावर योनीच आहे. एका जागी आपणहून ते जाऊ शकत नाही, दुसरा कोणी त्याला नेईल तर ते जातात. घर, झाड, शेत हे आपणहून उडत दुसरीकडे जाऊ शकत नाही. त्यांना प्रयत्नांनी कोणी घेऊन जाईल तर नेऊ शकेल, पण ते अशक्य आहे. फार मोठे मोठे स्थावर पदार्थ नेता येत नाही, लहान स्वरूप नेता येईल. म्हणून स्थावर या शब्दाचा अर्थ इमूव्हेबल प्रॉपर्टी, आणि आधी मराठीत त्याचा खरा शब्द म्हणजे स्थितिशील, एका जागी स्थितीत राहणारा, एकाच जागी राहणारा, हा स्थावर शब्दाचा अर्थ आहे. आणि हाही शब्द, हे नाम भगवंतांचं ब्रह्मवस्तू वाचक आहे. ब्रह्मवस्तू अखंड एकाच जागी अत्यंत स्थिर आहे.
ती कुठे हिंडत नाही. हिंडतो ईश्वर किंवा अवतार हे हिंडतात, पण ब्रह्मवस्तू नाही हलत कधी, एकाच जागी स्थिर असून तिच्या आधारावर. आता स्थाणू शब्दाचा अर्थ खांब असा होतो. स्तंभ, खांब, त्याला स्थाणू म्हणतात. जसं नरसिंह भगवान खांबातून प्रगट झाले, हा खांब माहिती आहे, कडकडला स्तंभ अशी आरती आहे. म्हणजे खांब असा अर्थ होतो. आणि खांब शब्दाचा खरा अर्थ आधार असा होतो. संपूर्ण विश्वाला जो आधार आहे, श्रुती येते स्वतंत्रस्वे महामनी तिष्ठती सर्वाधारम. खांब, स्तंभ, स्थाणू शब्दाचा खऱ्या अर्थाची छटा आधार. मग आधार कोणाला आहे ब्रह्मवस्तू, आणि तिला आधार आहे का? दोन्ही वर्णनं रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकात एकाच चरणात केली. निराधार आधार ब्रह्मादिकांचा. त्याला आधार नाही, ब्रह्मवस्तूला कोणाचा आधार नाही. पण ब्रह्मवस्तू ही संपूर्ण विश्वाचा आधार आहे, पण अत्यंत स्वतंत्र आहे, स्वतःच्या महिम्यात आहे. ब्रह्मवस्तूचा महिमा काय? सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. ही ब्रह्मवस्तूची स्वरूप लक्षणं बोलले शास्त्रामध्ये, किंवा सच्चित आनंद हे त्यांचं स्वरूप आहे. ती स्वरूप लक्षणं आहे, स्वरूप आहे. आणि अशा पद्धतीने ब्रह्मवस्तू जी आहे ती अत्यंत स्थिर, एका जागी खांबासारखी आधार. तिला आधार नाही, पण ब्रह्मवस्तू सगळ्या जगताचा आधार आहे. निराधार आधार ब्रह्मादिकांचा, सर्वांचा आधार. खांब, स्तंभ अशा अर्थाने स्थाणू शब्द येतो. आपल्याला अगदी दिसणारे डोळ्यांनी चंद्र, सूर्य, अंतरिक्ष, ही पृथ्वी, थोडासा विचार जर कधी केला तर आपल्याला कळू शकतं की तिला तरी कोणीतरी आधार असेल ना. जसं सगळे वैज्ञानिकही म्हणतात, आणि आपल्या धर्मग्रंथांमध्ये लिहिलं की पृथ्वी अंतरिक्षात म्हणजे आकाशात तरंगते आहे. तिचं वजन तर खूप आहे, खूप वजन आहे. किती वजनदार पृथ्वी आहे, खूप वजनदार आहे. पण ती आकाशात तरंगते आहे. ती अशी कुठे पडून जात नाही खाली. बरं, पडून पडून कुठे पडणार, खाली काहीच नाही ना. तिला गती आहे, पण ती अशी पडत नाही कुठे. ती का एका जागी स्थिर आहे, किंवा अशी ती का नष्ट होत नाही? कारण तिला आधार ब्रह्मादिकांचा, ज्याचा आधार आहे, ब्रह्मादिकांना ज्याचा आधार आहे, त्या ब्रह्मवस्तूचा पृथ्वीला आधार आहे. त्याच ब्रह्मवस्तूचा सूर्याला आधार आहे. त्याच ब्रह्मवस्तूचा चंद्राला आधार आहे. त्याच ब्रह्मवस्तूचा समुद्राला आधार आहे. वास्तविक ही पृथ्वी 3/4 पाणी, 1/4 पृथ्वी असं वैज्ञानिकांनी पण समीकरण मांडलं आहे. आणि आमच्या इथे भागवतात ही माहिती आहे. मग 1/4 असलेली पृथ्वी तत्व हे 3/4 पाण्यात विरघळून का जात नाही, म्हणजे विरी का सोडत नाही? कारण तिला आधार ब्रह्मवस्तू परमात्म्याचा आहे, आणि तो स्थाणू अर्थाने आहे. स्थाणू म्हणजे आधार, आणि म्हणून स्थावर स्थाणू एकत्रित नाम द्वितीय क्रमांकाचा या श्लोकात झालेला आहे. असा इतका त्याचा व्यापक अर्थ आहे. स्थावर स्थाणू म्हणजे तो स्थिर आहे आणि सर्वांचा आधारही आहे. तो कशाने अस्थिरता त्याला नाही आहे. अस्थिरता येण्यासाठी पुढे मग अवतारामध्ये प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवासात फिरले. ते ईश्वरच आहेत, ते ब्रह्मच आहे, पण अवताराची संकल्पना वेगळीच आहे. ती परित्राणाय साधूनाम विनाशाय ते दुष्कृताम अशी असल्यामुळे त्यांना हालचाल करणं आवश्यक आहे. रावण तर लंकेत आहे, ते एका जागी स्थिर आयतेत राहून कसं काय होणार आहे कार्य? तिथे जावं लागेल. भगवान श्रीकृष्ण कंसाचा वध करण्याकरता अक्रूरांच्या बरोबर मथुरेत गेले. ते ब्रह्मवस्तू आहे. भगवान श्रीकृष्ण मुळात विचार केला ब्रह्मवस्तू आहे, स्थावर आहे, स्थाणू आहे, पण त्यांनी गोकुळात किंवा वृंदावनात थांबून कसं चाललं असतं? कंसाचा उद्धार करायचा आहे, त्याला मारायचं आहे, म्हणून त्यांना जाणं भाग आहे. म्हणून अवतारामध्ये भ्रमंती आहे. अवतारामध्ये स्थावर नाही, अवतारामध्ये स्थितीत एका राहता येत नाही. ती सोडावी लागेल, देहाला न्यावं लागेल तिथे. हे भगवान स्वेच्छेने करतात, अवतार कार्य म्हणून करतात, पण अवताराची कारणमीमांसा आहे. स्थावरस्थाणू हे ब्रह्मवस्तूवाचक नाम आहे, आणि म्हणून 2 क्रमांकाचं नाव आपण पाहिलं स्थावरस्थाणू. 3 क्रमांकाचं नाव 9 नावांपैकी, या श्लोकात 9 नाव आहेत, बोललो आपण आधी. 3रं नाम आहे प्रमाणम.
प्रमाणम, याचे दोन अर्थ होतात. प्रमाण म्हणजे माप, म्हणजे एखादी वस्तू मोजण्याकरता आपण म्हणतो काय प्रमाण. दूध कशाने मोजतात? लिटरनी. कोणती वस्तू किलोनी. एखादा रस्ता असेल तर किलोमीटरनी. ही परिमाणं जे आहेत ना याला प्रमाण म्हणतात. की इथून नागपूर अमरावतीहून 150 किलोमीटर आहे, हे परिमाण आहे, हे प्रमाण आहे त्याचं मोजण्याचं. म्हणजे परिमाण, प्रमाण. दुसरं गोष्ट आदर्श किंवा पुरावा असा अर्थ होतो. पुष्कळ लोक कीर्तनामध्ये एखाद्या संतांचा अभंग म्हणतात, एखादा तत्व चिंतन तिथे करतात. मग त्याला काहीतरी पुरावा द्यावा लागतो. पुरावा म्हणजे कशावरून? हे आपण सांगता आहे की असं असं आहे, मग त्याला काय पुरावा काय? त्या पुराव्याला प्रमाण म्हणतात. मग कीर्तनकार, प्रवचनकार त्याला म्हणतात याला प्रमाण आहे. ज्ञानोबारायांचं प्रमाण आहे, समर्थांचं प्रमाण आहे, नाथ महाराजांचं प्रमाण आहे, गुलाबराव महाराजांचं अभंगात असं म्हटलं आहे, त्याचं प्रमाण आहे. प्रमाण याचा अर्थ सिद्धांताला बैठक यावी म्हणून, तो कळावा म्हणून, तो नीट समजावा म्हणून त्यासाठी दिलेला एखादा पुरावा, एखादं उद्धृत केलेलं वचन, त्याला प्रमाण म्हणतात. आता हे नाव परमात्म्याला दिलं प्रमाणम, आणि परमात्मा समजून घेण्याकरता कोणतं प्रमाण नाही देता येत. तो स्वतः ज्ञानस्वरूप असल्यामुळे ज्ञानाच्या कोणत्याही क्षेत्राच्या अंगाने त्याला प्रमाण देता येत नाही. तो स्वतः अत्यंत सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, अत्यंत ज्ञानस्वरूप परमात्मा आहे, ज्ञानस्वरूप आहे, म्हणून त्याला प्रमाण नाही देता येत. प्रमाण शब्दाचा एक अर्थ अजून आदर्श असा केला आहे. आदर्श म्हणजे ज्याला आजकाल मेंटर म्हणतात, की मी माझं हे आदर्श आहेत, ही व्यक्ती माझी जीवनातली आदर्श आहे, मेंटर आहेत माझे, यांचं जीवनचरित्र मला माहिती आहे, हे खूप छान पद्धतीने वागतात, शिकवतात, त्यामुळे माझे मेंटर आहे. परमात्मा प्रमाण या अर्थाचा शब्दाचा एक अर्थ आदर्श असा दिला आहे भाष्यामध्ये. तो अत्यंत आदर्श म्हणजे स्टँडर्ड ज्याला म्हणतात, स्टँडर्ड आहे. मग त्याला कोणाचा द्यायचा आदर्श? त्याला नाही आहे. तोच त्याचा आदर्श आहे, तो ज्ञानस्वरूप आहे, तोच त्याचा आदर्श आहे. म्हणजे परमात्मा कोणासारखा आहे असं नाही सांगता येत. तो स्वतः त्याच्यासारखाच आहे. परमात्म्याची मग लक्षणं, त्याचा गुण, त्याचे विशेष, योवा अनंतस्य गुणान अनंता अनुक्रमित ससुबालबुद्धी असा भागवता श्लोक आहे. नमुक्रमिष्यंतु बालबुद्धी असा श्लोक आहे. त्याला त्याचा प्रमाण तोच, त्याचा दुसरं प्रमाणाने त्याचा उल्लेख नाही करतायत. वेदांतामध्ये मांडणे परमात्मा 6 प्रमाणांचा विषय होत नाही. आता इतकं खोलात जाऊन आपल्याला विचार नाही करायचा आहे, पण 6 प्रमाण आहे. शब्द प्रमाण आहे, ते ती लिहिली, या पुष्कळ 6 आहेत. या कोणत्याही प्रमाणांचा प्रमाणांनी तो सिद्ध करावा असा परमात्मा नाही. तो आहे आहे आहे, सत्तारूप स्फूर्तिरूप तो आहे आहे आहे. हे नावसुद्धा निर्गुण निराकार वाचक नाव आहे. म्हणजे ब्रह्मवस्तू ही आहे आहे आहे, याला प्रमाण काही नाही. प्रमाण काही असेल तर श्रुती माऊली असेल, तिला शब्द प्रामाण्य जर मानलं तर आहे, नाही तर ते नाही, त्याचा ते आहे आहे आहे. भगवान स्वतः चतुश्लोक भागवतात बोलतात, अहमेवा समेवाग्रे नान्यत्यत सदसत्परम. मी आहे 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 अर्जुना, बस. अविनाशी तु तद्विद्धी येन सर्वमिदंततम. श्रीमद भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायात भगवान बोलतात, अविनाशी तु तद्विद्धी येन सर्वमिदंततम. आहे आहे आहे, काही त्याला प्रमाणाची आवश्यकता नाही. ज्याला अन्य प्रमाणांची, अन्य ज्ञानाने समजून घेण्याची अपेक्षा, इच्छा नाही, करता येत नाही, म्हणून त्याचंच एक नाव प्रमाणम ठेवलं आहे. तोच प्रमाण आहे सर्वांना. आणि म्हणून भगवंतांचं 3 क्रमांकाचं नाव या श्लोकातलं प्रमाण हे आपण थोड्या वेळ पाहिलं. 4 क्रमांकाचं नाव या श्लोकातलं आहे बीजम अव्ययम. एकत्र आहे, संधी झाला आहे, बीजम अव्ययम. संपूर्ण सृष्टीचं बीज परमात्मा आहे. त्याचं कारण आहे, सृष्टी उत्पन्न व्हावी त्याला वाटलं एकोहम बहुश्याम प्रजायेय, एकाकी न रमते. श्रुती आहे, तैत्तिरीय श्रुती आहे. आणि म्हणून तो स्वतःच्या मूळ संकल्पाप्रमाणे तो अनेक विध झाला. हेच बीज आहे, हे बीज आहे. या संपूर्ण सृष्टीचं पहिलं बीज भगवंतांना झालेलं स्फुरण, भगवंतांच्या अंतःकरणात प्रगट झालेला संकल्प, या संकल्पाला मूळ माया म्हणतात. हे बीज आहे, मूळ माया सकल विश्वाचे बीज. समर्थांची ओवी आहे, ते हे मूळ माया सकल विश्वाचे बीज. त्याला
उपादान कारण म्हणा, आदी कारण म्हणा, निमित्त कारण म्हणा, परमात्माच आहे. परमात्म्याच्या अंतःकरणात असा संकल्प नसता आला तर सृष्टी कशाला उत्पन्न झाली असती. पण सृष्टी जोपर्यंत डोळ्याने दिसते आहे ना, जोपर्यंत सगळे दिसते आहे आणि खरी वाटते आहे, तोपर्यंत ही कारणमीमांसा वेदांतशास्त्राने मांडली आहे की जर दिसते आहे, खरं वाटतं आहे, तोपर्यंत त्याचं काहीतरी बीज असलं पाहिजे. आणि जेव्हा ती नाही आहे असा अनुभव येईल तेव्हा बीजही समजून घेण्याची गरज नाही आहे. अगाजे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही अजातवाद येतो मग. पण जोपर्यंत दिसते आहे तोपर्यंत तिचं बीज असलं पाहिजे ना. जे जे काही दिसतं त्याला काहीतरी बीज असतं. काही झाडांचंच बीज असतं असं नाही, वेलांचंच बीज असतं असं नाही. प्रत्येकाला काहीतरी बीज असावं लागतं, त्याला बीजच म्हणतात. झाडांचं तर मानतोच आपण. जसं आता बी पेरली आम्ही, पावसाळा जवळ येतो आहे आणि काही बी पेरलं, पालकाचं बी पेरलं, दुसऱ्या एखाद्या वेलाचं बी पेरलं आम्ही, शेवग्याच्या शेंगाचं झाडाचं बी लावलं आणि काही दिवसांनी त्या बीला अंकुर येतो. आधी छोटंसं लहानसं रोपटं होतं, मग मोठा होत जातो, अजून मोठा होतो. बराच मोठा वृक्ष झाल्यावर लोक विणतात, कसं काय आलं वृक्ष? आम्ही बी लावलं होतं, पालकाचं बी टाकलं होतं. मग खूप महिना दीड महिन्यांनी पालकाचे रोपं येतात आणि मग त्याचा मुख्य निर्मिती का झाली? बीपासून झाली. जे जे दिसतं ना त्याची निर्मिती बीपासूनच असते. प्रत्यक्ष बी असं नाही, बीज त्याला म्हणतात, बीजभाव. आणि तो परमात्मा सगळ्या सृष्टीचा बीजभावाप्रमाणे आहे. हा एक अर्थ आहे भाष्यामध्ये. आणि त्याचबरोबर त्याचं नाव एक बीजम अव्ययम, कधीही न खराब होणार, अव्यय आहे ते, कधीही खराब न होणारं, शाश्वत टिकणारं, खूप दीर्घकाळ टिकणारं असा बीजरूप परमात्मा आहे. कधी परमात्मा संपेल अशी जागा येईल का? नाही, तो असणार आहे, आहे आहे आहे. म्हणून ते अव्यय आहे, न संपणार आहे. हा एक अर्थ आहे. आणि दुसरा अर्थ भाष्यात दिला आहे की तो सकल जीवांच्या वासनांची बीज. सकल जीव काही क्रिया करतात, चांगल्या वाईट करतात. मग चांगल्या वाईट कर्म केल्यानंतर चांगले वाईट वासना पापपुण्यांद्वारे निर्माण होतात आणि मध्ये देहपात झाला तर मग त्या वासना सगळ्या शिल्लक राहतात. त्या सगळ्या शिल्लक राहिलेल्या वासना सगळ्या जीवांच्या या परमात्मा सांभाळतो परमात्मा. तो त्याच्या अंतःकरणात बीजरूपाने सांभाळतो. पुन्हा दुसऱ्या वेळेला सृष्टीच्या सृजनाची वेळ येईपर्यंत त्या सगळ्या पदार्थांचे बीजभाव बीजरूपाने अंतःकरणात धरून ठेवतो. म्हणून परमात्म्याचं एक नावच इथे 4 क्रमांकाचं बीजम अव्ययम. 2 अर्थांनी तो तर बीज आहेच, सकल प्राणीमात्रांची बीज वासनारूप धारण करतो, म्हणून तो बीजम अव्ययम मूल कारण होतो. आणि म्हणून भगवंतांचं एक नाव 4 क्रमांकाचं या श्लोकात बीजम अव्ययम. 5 क्रमांकाचं नाव या श्लोकातलं येतं अर्थ. आणि अर्थापाठोपाठ पुढे अनर्थही आहे. अर्थो श्लोकात वर्णन कसं आहे? द्वितीय चरणात अर्थो नर्थो महाकोशो. अर्थ आणि अनर्थ असा संधी होऊन अर्थो नर्थो झाला आहे. पण मुळात 2 नामं तिथे आहेत, अर्थ आणि अनर्थ. याचा एकत्रितही विचार करता येतो. नामं वेगळी आहेत दोन्ही. आधी अर्थ शब्दाचा विचार करू. अर्थ शब्दाचा खरा अर्थ म्हणजे मिनिंग प्राप्तव्य असा होतो. जर काही एखादी वस्तू मिळवायची आहे तर त्या प्राप्तव्याच्या इच्छेला अर्थ असं म्हणतात. जसं परम अर्थ, परम अधिक अर्थ यांनी परमार्थ शब्द तयार झाला. म्हणजे काय? परमवस्तू, परम जी आहे जगामध्ये तिच्या प्राप्तीसाठी खटपट करणं याला परमार्थ म्हणतात. परमार्थ साधना त्याला म्हणतात की जी परमवस्तू आहे, सर्वात पर आहे, जी ब्रह्मवस्तू आहे, जोच ईश्वर आहे किंवा आमचा उपास्य अवतार तोच आहे, सगळे सारखेच आहेत, त्याच्या प्राप्तीसाठी साधकांनी प्रयत्न करण्यासाठी केलेली साधना, उपासना, त्याला परमार्थ म्हणतात. परम अर्थ अत्यंत श्रेष्ठ दिव्यत्वाचा प्राप्त करण्याची एक गोष्ट म्हणून त्याला अर्थ असं नाव, परमात्म्याचं नावच अर्थ असं आहे. प्राप्तव्य, सकल जीवांचं प्राप्तव्य. हा दोन्हीकडून विचार करता येतो. एक जीवाकडून, एक ईश्वराकडून विचार करता येतो.
जीवाकडून विचार आहे आणि एक ईश्वराकडूनही विचार येतो. अर्थ शब्दाचा एक अर्थ मिनिंग धन असाही आहे. धन असा आहे, पुढे महाधना नाव येणारच आहे. पण तूर्त एवढं लक्षात घेऊ, दोन प्रकारच्या छटा अर्थाच्या आहेत. एक अर्थ म्हणजे प्राप्तव्य आणि एक अर्थ म्हणजे धन, पैसा. ही दोन्हीही परमात्म्याला नावं का दिली? कारण त्याचं नाव अर्थ का ठेवलं? की हे दोन्ही करून देणार अर्थ त्याचं नाव का? कारण सर्वांचा परमार्थ तोच आहे. सकल जीवांचं ध्येय उद्दिष्ट या नरदेहाचे नि साधने, सच्चिदानंद पदवी घेणे तुका अधिकार नारायणे, कृपावलोकने दिधला श्रीराम. एकनाथी भागवत. ते ध्येयच आहे प्रत्येकाचं. प्रत्येक जीवाचं ध्येय परमेश्वराची प्राप्ती करून घेणं आहे. सगळ्या धर्मग्रंथात ते येतं. संतांनी तेच बोललं, श्रुती माऊली तेच बोलते. अरे मनुष्य देह मिळालेला आहे ना, तर काही करा. त्यासाठी आवश्यक ती सामग्री, सारासार विवेकबुद्धी आणि क्रियमान स्वातंत्र्य दिलं आहे तुम्हाला. याचा उपयोग करून जो परमार्थ आहे तो करून त्या अर्थरूप परमात्म्याची प्राप्ती करून घ्या. अर्थच त्याचं नाव त्या अर्थाने ठेवलेलं आहे की तो प्राप्तव्य आहे, पूर्ण काम आहे. पूर्ण काम म्हणून सर्वांनाच त्याची आवश्यकता आहे. आपण अपूर्ण काम आहोत. काम शब्दाचा अर्थ इच्छा होतो. सगळे जीव अपूर्ण काम आहेत. काही ना काही इच्छा मनामध्ये अनंत नेहमी असतात. इच्छा वासना पुष्कळ त्या भूमिका आहेत, सप्तभूमिका इच्छेच्या आहेत. त्या सगळ्या मनुष्य देहधारी जीवाजवळ असतात. पण परमात्मा पूर्ण काम आहे, तिथे काही इच्छाच नाही. म्हणून या अपूर्ण काम सर्व जीवांना, पूर्ण काम परमात्म्याची आपल्याला प्राप्ती व्हावी अशी अपेक्षा आहे, असावी. म्हणून त्या अर्थाने त्याचं एक नाव अर्थ हे आहे. आता अर्थापाठोपाठ 6 क्रमांकाचं नाव अनर्थ असं आहे. आता त्याच्या बाजूने विचार आहे. अर्थमध्ये जीवाच्या बाजूने विचार आहे आणि अनर्थामध्ये त्याच्या बाजूने विचार आहे. त्याला, ईश्वराला, ब्रह्मवस्तूला काहीच प्राप्त करायची गरज आहे का? नित्य प्राप्त आहे त्याला सगळं. तो सुखरूप आहे. सुखरूप कोण आहे? माझ्या पांडुरंगासारखा. तो तुकोबाराय म्हणतात, सुखरूप कोण आहे? माझ्या पांडुरंगासारखा. पांडुरंग म्हणजे ईश्वर, ब्रह्मवस्तू हे अत्यंत सुखरूप आहे. म्हणून त्यांना पुन्हा सुख मिळवण्याची गरज नाही. ते अकाम आहे, त्यांना इच्छाही नाही आहे. त्या इच्छा असली की काहीतरी मिळवावं लागतं, मिळवावंसं वाटतं, तेही तिथे नाही. म्हणून अनर्थ याचा अर्थ त्यांना काही प्राप्त करून घेण्याची इच्छाच नाही. हे ईश्वराकडून किंवा ब्रह्मवस्तूकडून आलेला स्फुरण आहे. त्या अर्थाने ब्रह्मवस्तूकडून जर विचार केला तर त्याचा नाव अनर्थ आहे. तिथे काही नाही. व्यवहारात असं होत नाही. इच्छा तर कधी संपतच नाही. शिक्षणाच्या क्षेत्रातलं पाहू एखादं उदाहरण की एखादी व्यक्ती आहे, खूप हुशार आहे, MSc केलं आहे 2 विषयांमध्ये, PhD केलं. 1 PhD झाली, 2 झाली, 3 झाली. आहेत पुष्कळ लोक बरं का, आजही आहेत की अनेक विषयात PhD डॉक्टरेट मिळवणारे लोक आहेत. हुशार असतात, तल्लख बुद्धी असते आणि अखंड त्यातच राहावं अशी वृत्ती असते. खूप वर्षापर्यंत, वृद्ध होईपर्यंत करत राहतात शिक्षणाची खटपट. छान आहे, चुकीचं नाही. पण मी अजून एखाद्या विषयात PhD करावी इच्छा शिल्लकच राहते आणि अजून असं वाटतं की अजून शिकावं. चांगली गोष्ट आहे, कीर्ती खूप मिळते, वाहवा होते, हे लौकिक व्यावहारिक क्षेत्रात ठीक आहे, आपल्याला त्यासाठी नाही बोलायचं आहे. पण असं तिथे काहीच नाही आहे की मी आता अजून एखादा काही करावं. काय इच्छाने पूर्ण काम त्याला म्हणतात. एकही इच्छा शिल्लक नाही, इच्छेचा कण शिल्लक नाही. पूर्ण काम परमात्मा सुखरूपच असल्यामुळे त्याला पुन्हा पुन्हा सुखी व्हावं लागत नाही. सुखरूपच आहे, हे त्याच्याकडून आहे. पण जीवाचं असं नाही आहे. एक घर बांधलं, अजून एक फ्लॅट, एक कार घेतली, अजून एक कार, हे सतत एक पोशाख घेतला, अजून 2 पोशाख, काही नवीन आला की 2 पोशाख, सण आला की अजून एक पोशाख. ही हाव म्हणतात त्याला, तृष्णा. विषयांची तृष्णा असते, हाव असतो. आणि ते रजगुणाचं लक्षण आहे. तृष्णा संग समुद्भवम, तृष्णा संग समुद्भवम असं रजगुणाचं लक्षण भगवद्गीतेत भगवान बोलले. ती संपत नाही. जीवाकडून विचार केला तर हा अर्थ जीवाकडून नेहमी काहीतरी हवं असं वाटतं. अपूर्ण काम असल्यामुळे
परमात्म्याकडून जर विचार केला तर त्यांनी हा ईश्वराकडून केलेला विचार आहे, त्या विचारांच्या अनुषंगाने हे नाव आहे अनर्थ. काही कोणतं प्राप्तव्यच त्याला नाही, काही मिळवून घेण्याची इच्छाही नाही आणि मिळवून घेण्यासारखं नाही, म्हणून त्याचं एक नाव अनर्थ असं आहे. 7 क्रमांकाचं नाव या श्लोकातलं आहे श्रोते हो, महाकोश. महाकोश, कोश शब्द आपल्या पुष्कळ परिचयाचा आहे. पंचकोश शरीरातच मानले आहेत, पण आधी कोश शब्दाचा अर्थ आहेत काही आवरण म्हणजे आच्छादन, एखादं कोटिंग ज्याला म्हणतो, कोटिंग त्याला कोश म्हणतात. खजिना, समुद्र या अर्थाने कोश शब्दाचे अर्थ येतात. आता भगवंतांना महाकोश का म्हटलं? या जीवाचा जर देहाचा विचार केला, देहधारी जीवाचा, याची मांडणी वेदांत शास्त्राने पंचकोशांच्या नावाने केली आहे. पंचदशीमध्ये हा विषय येतो. पंचकोश आहेत अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय असे पंचकोश आहेत. या 3 अवस्था आहेत, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, त्यामध्ये पंचकोश येतात. पंचकोश म्हणजे आवरणं, त्यामध्ये हा जीवात्मा सुरक्षित असतो. मग या कोशांना दूर केलं की जीवाला, या कोशांमुळे जीवाला आपल्या खरं स्वरूप कळत नाही. भ्रमे व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे, तो भ्रम होतो कोशांचा. या भ्रमांचा निराश केल्याशिवाय, या कोशांचा निराश केल्याशिवाय जीवाला आपल्या मूळ स्वरूपाची आठवण, ओळख होत नाही. आणि आपलं जे जुनं ठेवणं आहे की मी परमात्मा आहे, सुखरूप आहे, जुने ठेवणे नीपणे ते कळेना असं रामदास स्वामी म्हणतात. त्या कोशामुळे होत नाही. हा एक अर्थ आहे कोश, आवरण त्या अर्थाने आहे. महाकोश हा आहे, हा महाकोश खजिना, संपत्ती या अर्थाने केलेला आहे. सागर, खूप अफाट सागर, अथांग असतो सागर. लौकिकामध्ये विचार केला, एखादा समुद्र आपल्याला अथांग वाटतो, किनारा दिसत नाही पलीकडचा, इतकं पाणीच पाणी असतं त्याच्यामध्ये. परमात्म्याच्या तुलनेत ते क्षुल्लक आहे. सागरे जैसे खसखसत तैसा परमात्मा श्रीराम. आणि कोश शब्दाचा अर्थ साठा, संग्रह, निधी, भांडार हा कोश शब्दाचा अर्थ होतो. जसं आपल्याला कोश शब्द अजून एका पद्धतीने ओळखीचा आहे, शब्दांचा कोश तिथे असतो, म्हणजे संग्रह या अर्थाने घेतलं तर त्याला शब्दकोश म्हणतात. जसं आमच्याकडे ग्रंथ आहे, त्याचं नाव मराठी शब्द रत्नाकर असं आहे, आपट्यांनी लिहिलं आहे फार 100 वर्षापूर्वी. शब्दकोश म्हणजे अनेक मराठी भाषेतले शब्द एकत्र संकलन करून त्यांनी तो त्यावेळच्या मराठी भाषेतले शब्द एकत्र करून एक ग्रंथ निर्माण केला, मराठी शब्द रत्नाकर. इंग्रजी भाषेचा विचार केला तर ऑक्सफर्ड डिक्शनरी नावाचा ग्रंथ येतो, त्यात मधून ॲडिशनही करतात. पण सगळ्या प्रकारच्या इंग्रजी शब्दांचा त्यामध्ये समावेश केला असतो. ही ऑक्सफर्ड डिक्शनरी इंग्रजी शब्द आहे, मराठी शब्द त्याचा शब्दकोश असा आहे. याचा अर्थ साठा, संग्रह, एकत्रित करून ठेवणं या अर्थाने सुद्धा कोश शब्द आहे. मग याला महाकोश भगवंतांचं नाव काय? हा सगळ्याचाच साठा आहे. सगळ्या जीवांची सगळी कर्म, प्रत्येक जीवाची प्रत्येक हालचाल, ती पापात्मक आहे, पुण्यात्मक आहे, म्हणजे ती गोष्ट चांगली आहे की वाईट आहे, काय काय हालचाली, प्रत्येक जीव प्रत्येक क्षणाला किती व्यापक असेल, किती अर्थ असेल आणि किती परमात्मा व्यापक असेल. कल्पना करा, सृष्टीत जीव किती आहेत. मगाशी श्लोक म्हटला ना, जलजा नवलक्षाश्च दशलक्षाश्च पक्षिणा. इतक्या सगळ्यांच्या हालचालीवर अखंड लक्ष ठेवायचं, त्यांच्या हालचालीप्रमाणे त्यांना त्याचे भोग द्यायचे. ये थामाम प्रपद्येन, प्रमाणे तसे त्याचे फलांचे भोग द्यायचे. हे तत्परतेने करायचं. आणि काय परमात्मा किती मोठा असेल, कल्पनासुद्धा आपण करू शकत नाही. कल्पना करावी तितका परमात्मा अजून मोठा 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 वाटत जातो. महाकोश सगळं संग्रह करून ठेवतो आणि त्या जीवांना तसे तसे वासनांप्रमाणे पुन्हा पुन्हा जन्म देतो. आणि कधीही परमात्म्याच्या जवळ जीवांचे संग्रहित असलेल्या सगळ्या कर्मांच्या फाईल्स, आजच्या भाषेत म्हणजे जसं
हार्ड डिस्कवर काही फाईल्स आपण जर ठेवल्या कॉम्प्युटरमध्ये तर त्या कधी कधी करप्ट होतात, पूर्ण कॉम्प्युटर करप्ट होतो, त्यात व्हायरस येतो. परमात्म्याच्या जवळ कधी व्हायरस येत नाही, जाऊ शकणार नाही. आणि फाईल कधीही करप्ट होत नाही. प्रत्येक जीवाची स्वतंत्र एक फाईल तिथे आहे हार्ड डिस्कवर. म्हणून महाकोश, गुगलप्रमाणे हा उदाहरण कळेल, गुगलसुद्धा किती मोठा कोश आहे हो. म्हणजे परमात्म्याचाच ते एक अंश अंगनिर्मिती असं समजलं ना तर गुगल किंवा ChatGPT किंवा AI काय माहिती नाही हो इथे, काय माहिती नाही. कोणत्याही क्षेत्रातलं, विज्ञानातलं निवडा, मेडिकल सायन्स निवडा, आध्यात्मिक निवडा, शरीर प्रकृती निवडा, व्यायाम निवडा, डान्स मिळवा, राजकारण, कशावर मार्गदर्शन नाही AI मध्ये. सगळं तयार आहे. त्याला एन्सायक्लोपीडिया म्हणतात आजच्या भाषेत, की ज्ञानाचा कुरुठा. पण परमात्मा सर्वसमावेशक, सर्व ज्ञानाचा कुरुठा. जे ज्ञानाचा कुरुठा, जे तर सेवा हा दारवंठा, कुरुठा शब्द ज्ञानेश्वरीतला आहे, सद्गुरूचं वर्णन आहे ते. जे ज्ञानाचा कुरुठा ते तर सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करून घे सोटा, असं ज्ञानेश्वरी तो आहे ओळखोनी. पण हा महाकोश, सर्व गोष्टी इथे सामावलेल्या आहेत. गुगलसुद्धा, AI सुद्धा, ChatGPTसुद्धा ज्याच्या प्रेरणेनेच विज्ञानाने निर्माण केलेलं आहे, असा त्यांनाही निर्माण करणारा जो आहे. म्हणून याचं नावच एक 7 क्रमांकाचं महाकोश असं आपण पाहिलं. 8 क्रमांकाचं नाव आहे महाभाग. अर्थो नर्थो महाकोशो महाभोगो महाधना. 8 क्रमांकाचं नाव 9 पैकी महाभोगो. भोग कोणताही एखाद्या व्यक्तीने जरी घेतला आपण तरी त्याचा आनंद असतो की नाही. विषयाचा सुद्धा भोग घेताना काही क्षण का होईना, क्षणिक का असेना, आनंद होतो ना. जसं मला श्रीखंड फार आवडतं आणि मी 2-3 चमचे खाल्लं, मला खूप आनंद होतो. प्रत्येकाच्या आवडीचा पदार्थ वेगळा असेल, गोड, खारट, आंबट, तिखट काय वेगळं असेल. कुणाला पाणीपुरी खाऊन आनंद होईल, पण भोगाचा आनंद असतो. आणि अत्यंत श्रेष्ठ असा महाभोग. महाभोग म्हणजे सर्व भोगांमध्ये असला श्रेष्ठ भोग हाच ज्याचा उपभोग आहे. सर्व भोगांमध्ये श्रेष्ठ भोग कोणता, हे सगळ्या प्राणीमात्रांच्या हालचाली पाहून. कारण त्याचं मुळातलं स्वरूपच काय आहे. त्यांनी एकोहम बहुश्याम असा संकल्पच का उठला, कारण एकाकी न रमते, त्याला भोग घ्यायला नाहीच आहे ना काही. म्हणून अनेकविध सृष्टी, अनेकविध प्राणी, 84 लक्ष जीव योनी निर्माण केले, ज्यांनी तया नाव देव श्रीराम. म्हणून ते पाहिलं की जीव त्याचे अंश आहेत. मग जीवांनी घेतलेल्या भोगांची सुद्धा नोंद करून जो आनंद उपभोगतो, जीवांनी काही हालचाल केली त्याला आनंद होतो. आणि त्यामुळे आनंद आहे ज्याचं स्वरूपच आहे. महाभागा या अर्थाने ते नाव आहे की अत्यंत श्रेष्ठ असा आनंद हाच ज्याचा उपभोग आहे, असं भाष्यामध्ये आचार्यांनी वर्णन केलं आहे. अत्यंत श्रेष्ठ असा आनंद, सर्वात श्रेष्ठ आनंद परमात्म्याजवळ आहे. श्रेष्ठ याचा अर्थ अखंड, नेहमी टिकणारा, त्याचं स्वरूपच आनंद आहे. सच्चित आनंद, त्या आनंदात अजिबात बिघाड नाही. तिथे आनंदाशिवाय काहीच नाही. सत आनंदाचे डोहे आनंद तरंग, जे तुकोबाराय म्हणतात तसं. तो स्वभाव नाही, त्याची वृत्ती नाही, त्याचं लक्षणच आहे, स्थिती आहे त्याची. तिथे बिघाडही होत नाही. हाच त्याचा उपभोग आहे. म्हणून त्याचं नाव महाभाग असं आहे. त्याच्या आनंदाची कधी हानी होत नाही, तो कमी होत नाही, जास्त होत नाही, असा अखंड आनंद उपभोग घेणारा, म्हणून महाभाग त्याचं नाव ठेवलं आहे. आणि सर्वात शेवटचं 9 क्रमांकाचं नाव या श्लोकातलं आहे महाधनहा. धन म्हणजे पैसा. किती श्रीमंत माणसं आहेत जगामध्ये, पुष्कळ आहेत. आजच्या काळात श्रीमंतीविषयी बोलताना असे बोलल्या जातं, कधी कधी यादी येते बरं का, साधारण वर्ष संपलं की पुढच्या जानेवारी फेब्रुवारी एक यादी येते की जगातले 10 श्रीमंत धनवान माणसं यादी, भारतातले 10 धनवान माणसं यादी. आत्ता मध्ये काही दिवसांपूर्वी पुण्यामधले 10 धनवान माणसांची यादी आली होती. प्रत्येक गावात, शहरातही ते करता येईल, अशी धनवान माणसं असतातच त्या त्या गावात, क्षेत्रात. ही सगळ्या सृष्टीमध्ये धनवान असलेली, कोणाची संपत्तीने धनवान,
कोणी बँक बॅलन्सचे धनवान, कोणी सोनं खूप जवळ आहे म्हणून धनवान, कोणाचं बुद्धिधन म्हणून धनवान, कोणाचं शरीर संपत्ती चांगली आहे शरीरधन म्हणून, शरीराच्या सामर्थ्याला शरीरधनच म्हणतात. बुद्धीचं वैभव खूप असेल तर त्याला बुद्धिधनच म्हणतात. धन म्हणजे संपत्ती, वैभव, ऐश्वर, ते त्या याच्याप्रमाणे. आणि याच्याविषयी विचार करताना महाधन असं नाव दिलं आहे. महाधन, ज्याच्याजवळ सगळ्या प्रकारचं हे धन आहे. किती प्रकारचं आहे त्याचं ऐश्वर? षड्गुणैश्वर्य भगवान म्हणतात ना. ज्ञानेश्वरीत माऊलींनी ओवी लिहिली आहे, ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाही गुणवर्य वसती जेथ, म्हणून तो भगवा परमात्मा, म्हणून तो भगवान. त्याला म्हणून भगवान म्हणतात. हे धन आहे. ऐका, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे सहाही गुणवर्य. या 6 गुणांनी अत्यंत धनवान ऐश्वर्ययुक्त कोण आहे? परमात्मा. म्हणून त्याचं नाव महाधन. ही सगळे विश्व त्याची संपत्ती आहे. हो, एखाद्याकडे 5, 10, 100 एकर जमीन असेल तर फार श्रीमंत आहे बरं, भूमी खूप आहे, भूमिधन खूप आहे याजवळ. अरे सगळ्या जगातलं विश्व भूमी त्याची आहे. हे जीवांची सगळी बुद्धी त्याने निर्माण केलेली आहे. सर्व नद्या, पर्वत, जग जे जे पृथ्वीवर आहे सगळी त्याची संपत्ती आहे. बरं, या पृथ्वीमध्ये, समुद्रामध्ये किती खनिज आहेत, मूळ जे आहेत, मूलद्रव्य ज्याला धातू म्हणतात, हे किती आहेत? काय त्यांनी निर्माण जेवढे करून ठेवले तेवढे आहेतच. अफाट आहे. सोनं आहे, चांदी आहे, प्लॅटिनम आहे, किती खनिज मिळतात या पृथ्वीच्या गर्भात. ही सगळी ज्यांनी निर्माण केली तो किती धनवान आहे. म्हणून त्याचं नाव महाधन आहे. बरं, लौकिकात कसं असतं की एखादी धनवान व्यक्ती आहे, कोणत्याही देशात जा, पूर्ण जगामध्ये ही पद्धत आहे, त्याला दरवर्षी आपल्याजवळ संपत्ती किती आहे त्याचं विवरण द्यावं लागतं. जसं इलेक्शनमध्ये काही लोक उभे राहतात, अगदी स्वतः पंतप्रधान उभे राहिले तरी त्यांना माझ्याजवळ किती संपत्ती आहे डिक्लेअर करावी लागते, की माझ्याजवळ इतकं हे आहे, इतकं हे आहे, तितकं आहे, काय कोणाचं करोडमध्ये असेल, कोणाचं अब्जामध्ये असेल, पण ती जाहीर करावी लागते. सामान्य एखादा नोकरी करणारा मनुष्य जरी आहे त्याला दरवर्षी इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करावा लागतो. आपल्या धनाचा त्याला लेखाजोखा हा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला द्यावा लागतो, टॅक्स भरावा लागतो, वगैरे वगैरे वगैरे. परमात्म्याला हे काही नाही करावं लागत. तो कुठे रिटर्न भरणार आहे? तो रिटर्न कोणाकडे भरेल? कारण रिटर्न भरण्याकरता एक वेगळं ऑफिस पाहिजे, तिथे एखादा अधिकारी पाहिजे, त्याची काही व्यवस्था पाहिजे. हा एकटा सोडून दुसरं काही नाहीच आहे. एकब्रह्म द्वितीय नास्ती. त्या याला काही करावं लागत नाही. याचा लेखाजोखा अफाट आहे. याची बॅलन्स शीट तयार करू गेलो, बॅलन्स शीटचा कागद फाटून जाईल, पण याच्या संपत्तीची गणना नाही करता येणार. तुझे न मोजतील सद्गुण देवरायाचे गुणही मोजता येणार नाही, संपत्ती मोजता येणार नाही. काळे करुणी धरणी रज मोजणारे, श्लोक आहे वामन पंडितांचा. काळे करुणी धरणी रज म्हणजे धरणी म्हणजे पृथ्वी, जमीन, धरणी म्हणजे जमीन. काळे करुणी धरणी रज मोजणारे, धुळीचे कण मोजता येतील, सगळं मोजता येईल. हो, पावसाचे थेंब मोजता येतील, पण तुझे न मोजतील सद्गुण देवराया. तुझे गुण, तू धनवान किती आहे आम्हाला नाही, धनवान हा तुझा गुण आहे, नाही आम्हाला मोजता येणार. तुझे न मोजतील सद्गुण देवराया, आम्हाला नाही मोजता येणार. आणि खरं आहे की नाही, परमेश्वराचं धन कसं मोजावं? ही सगळी सृष्टी ज्याचं धन आहे, काय बॅलन्स शीट मांडणार आहे? इमोएबल आहे, मुएबल आहे, दोन्ही प्रॉपर्टी त्याच्याच आहे. सगळे जीव त्याच्या अंश आहेत. प्रत्येक देहधारी जीवामध्ये, इतक्या 84 लक्ष जीवामध्ये परमात्मा आहे ना. मग त्याची संपत्ती नाही काही, तो जिथे राहतो त्याची संपत्ती आहे, त्याचं घर आहे. एक एक घर. आज 900 कोटी माणसं जगात आहेत म्हणतात. माणसं, मुंग्या माहीत नाही, डास माहीत नाही, चिमण्या माहीत नाही, हत्ती माहीत नाही, सिंहवाघ माहीत नाही. या सगळ्यांमध्ये तो आहे. कशीच मोजावी त्याची संपत्ती? आणि जेव्हा मोजता येत नाही तेव्हा शांत बसावं आणि निवांताचे नमन केले म्हणावं आणि त्याला महाधन म्हणावं. महाधनमध्ये सगळं येतं. तुकाराम महाराजांना विचारा, किती धनवान आहे? अनोरणीयान महतो महियान. इतकं धनवान तो आहे, सर्वात धनवान. त्याचं मोजता येत नाही इतकं धन, सगळ्या प्रकारचं.
प्रत्यक्ष धन पैसा अर्थाने आणि बुद्धिधन शौर्यधन ते सगळं त्यापासूनच आहे, तोच आहे. म्हणून त्याचं एक नाव महाधन सर्वांपेक्षा. नाही तर धनवान तर खूप आहेत हो, खूप आहेत. मोठे मोठे राजकारणी आहेत, क्रिकेटर्स आहेत, नेते आहेत, नट आहेत, गायक आहेत, प्रत्येक देशात आहेत. जगात किती धनवान असतील, सगळ्यांची एकत्र संपत्ती केली तर ती कितीतरी करोडो अब्ज अशी डॉलर्स किंवा रुपयामध्ये होईल. या सर्वांपेक्षाही जास्त संपत्ती ज्याच्याजवळ आहे. किती नक्षत्रन तारेन चंद्रन सूर्य आकाशात आहे. बरं, सूर्य तरी एक आहे का? दिवी सूर्य सहस्रस्य, अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये जर अनंत पृथ्वी आहेत, जर एका आकाशगंगेत इतके सूर्य आहेत तर किती सूर्य असतील? मोजता नाही आहेत. तुझे न मोजतील सद्गुण देवराया, त्याप्रमाणे देवाच्या धनाची गणना मनुष्याला नाही करता येत. त्याला माहिती आहे माझ्याजवळ किती धन आहे, आणि म्हणूनच त्याच्या धनाविषयी विचार करताना इथे महाधन त्याचं नावच ठेवलं आहे. त्याला स्वतःला स्वतंत्र स्वे महामनी तिष्ठती, मी किती मोठा आहे त्याला त्याचं माहिती आहे. परमात्मा किती मोठा आहे परमात्म्याशिवाय कोणालाच कळू शकत नाही. अतर्क महिमा तुझा गुणही फार बाहे निधी, तुतीत नाही म्हणे सदा स्तविल केवी आमचे के धी, स्तवार्थ तुझ्या स्तव कवी कधी जन्मती. मग आम्ही नाही करू शकत. तुझ्यासाठी वर्णन करा, कवी तुझे वर्णन करतील, वाल्मिकी व्यास करतील फक्त, पण तरी तू अतिधनवान आहेस, महाधनवान आहे एवढंच म्हणतील. प्रत्यक्ष तुझ्याकडे किती संपत्ती आहे हे न कोणालाही कळणार नाही. देवा तुला कळेल की माझ्याजवळ काय काय आहे. याप्रमाणे 9 क्रमांकाचं नाव या श्लोकातलं महाधन असं आलं. श्रोते हो, याप्रमाणे आज आपण श्री विष्णू सहस्रनाम या दिव्य स्तोत्रामधल्या 46व्या श्लोकातल्या 9 नावांचा काही वेळ विचार चिंतन करण्याचा प्रयत्न केला. एकदा श्लोक म्हणू आणि थांबू. आज जो श्लोक होता चिंतनाला आपल्यासमोर 9 नावं ज्यात आहेत. विस्तारस्थावरस्थाणु प्रमाणम बीजमव्ययम अर्थो नर्थो महाकोशो महाभोगो महाधना. त्यातल्या 9 नामांचा आपण यथाशक्ती यथामती काही चिंतन करण्याचा प्रयत्न केला. ही चिंतन अशी करताना परमात्मा खूप मोठा आहे, आम्हाला अत्यंत पूज्य आहे, त्याच्या इतक्या छटा आहेत, आम्ही त्या मानाने अत्यंत सूक्ष्म अनुरेणू एवढे जीव आहोत. आमच्या तुलनेत तो मोठा आहे. त्याच्याविषयीचा आदरभाव पूज्यभाव वाढतो, श्रद्धा वाढते, आणि म्हणून त्यासाठी या नामांचं आपण चिंतन करत आहोत. आज केलेलं हे चिंतन परमपूजनीय सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो, श्री गोपालकृष्णांना अर्पण करतो आणि वाणीला या ठिकाणी विराम देतो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.